तेव्हा तो त्याच्याकडे दृष्टी लावून भयभीत होऊन म्हणाला, प्रभू काय आहे? मग तो म्हणाला, तुझ्या प्रार्थना व तुझे दान धर्म ही देवासमोर आठवणीसाठी वर गेली आहे. तर आता यापोस माणसे पाठवून पेत्र म्हणलेला शिमोन याला बोलवून आण. तो कोणा एका शिमोन नावाच्या चांभाराच्या इथे उतरला आहे. त्याचे घर समुद्राच्या काठी आहे. आणि जो दूत त्याच्याशी बोलत होता तो निघून गेल्यानंतर त्याने आपल्या घरच्या चाकरांपैकी चौघांना व जे शिपाई नेहमी त्याच्या सेवेस हजर असत त्यांच्यापैकी एका भक्तिमान शिपायाला बोलावले आणि यांच्याजवळ सर्व गोष्टी सविस्तर सांगून त्याने त्यांना यापोस पाठवले. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो आजच्या साक्षांसाठी, तुझी स्तुती करतो प्रभू. गेल्या हप्ताभर सर्वांना सांभाळले प्रभू आणि सुखरूप तुझ्या मंदिरी तू घेऊन आला परमेश्वर. जीवनामध्ये झालेल्या साक्षींबद्दल तुला धन्यवाद देतो परमेश्वर, कारण की आमच्या बाजूने साक्षींचा एक ढग आहे. त्याच्याकडे बघून प्रभू आम्ही म्हणतो की आज भी तू अद्भुत काम करणार. ओ परमेश्वर, आज भी तू आम्हाला सांभाळले प्रभू. सारी महिमा प्रशंसा आम्ही तुला देतो प्रभू. आजच्या वचनासाठी प्रभू प्रार्थना करतो. आज प्रभू आमचं हृदय उत्कंठित आहे तुझं वचन ऐकण्यासाठी. प्रभू परमेश्वर, आम्ही मनुष्याचं नाही तुझं वचन ऐकण्यासाठी आलो आहे. म्हणून मनुष्याचे विचार दूर करून प्रभू तुझ्या वचनाच्या द्वारे तू आमच्याशी बोल परमेश्वर. प्रभू बोलणारा तू आहे प्रभू परमेश्वरा. शरीर मात्र मनुष्य आहे परंतु शब्द तुझे असू दे प्रभू. जेणेकरून परमेश्वरा आमच्या मुखातून लुबावणाऱ्या कथा कहाण्यांच्या नाही परंतु तुझ्या वचनाचं सामर्थ्य निघावं प्रभू. कारण की तुझं वचन तुझ्या सामर्थ्यावर आधारित आहे प्रभू. प्रभू तुझी मंडळी त्या वचनाच्या प्रगटीकरणावर स्थिर केलेली आहे बाबा. ते वचन आज मंडळीच्या कानावर पडू दे प्रभू, की जेणेकरून प्रभू जे अशक्त आहे जे निर्बल आहेत ते बलवंत व्हावे, त्यांना सामर्थ्य मिळावं प्रभू. त्यांनी वचनावर आश ठेवावी प्रभू, तुझ्या वचनावर भरोसा ठेवावा प्रभू, तुझ्या वचनावर त्यांनी प्रेम करावं प्रभू. असा आत्मा तू त्यांना दे प्रभू परमेश्वरा. आज पुलपीट वरून तू बोल प्रभू. मनुष्याला लपव बाप्पा, तुझ्या रक्तामध्ये लपवून घे. चुकलेलं मनुष्य प्रभू आज त्यांना शुद्ध आणि पवित्र कर. आणि प्रभू स्वीकारणारा हृदय आणि ऐकणारा कान तू दे बाप्पा. प्रभू हृदयाची सुंदर कर. आणि प्रभू आज प्रभू पुलपीट वरून तू आमच्याशी बोल प्रभू. परमेश्वरा कृपा अनुग्रह कर बाप्पा. प्रभू आम्ही निर्बल आहोत, तू आम्हाला चालव प्रभू. आमच्या पायांना तुझे वचन प्रभू पालन करायला शिकव. मदत कर प्रभू परमेश्वरा. प्रार्थना प्रभू येशूच्या नावात करतो. बसूया आपण. सूचना आहे संध्याकाळची प्रेयर शिष्यांच्या घरी आहे. ज्यांना वेळ आहे त्यांनी संध्याकाळी 6:30 वाजता आपण शिष्यांच्या घरी एकत्र जमे. उद्या प्रीती भोजनाची बी सुविधा आहे. आपण सर्वांनी चूलबंद आमंत्रण नाही, चूलबंद गॅस बंद. आपण सर्वजण वेळेवर जाऊया, वेळेवर आपण प्रभूची भक्ती करूया आणि वेळेवर घेऊया. आणि उद्याचे करंजीचे नियोजन आहे. आजच ते सकाळी फोन आला, ते आज बोलत होते. म्हटलं आज शंभरच्या घरी प्रार्थना आहे, ते उद्या इन्व्हाइट केलंय त्यांनी. तर आपण सर्वजण आपल्याला वेळ मिळाली तर आपण सर्वजण सहभाग घेऊया करंजीमध्ये. तसेच लेकरांसाठी सूचना आहे. लेकरं जसं आहे प्रेयर मध्ये बसतात तर डिस्टर्ब करू नका. जे गीत गात असतात तर तुम्ही इकडे तिकडे पळताय, हे योग्य नाही. तुम्ही आराधनेमध्ये बसलात, देवाच्या उपस्थितीमध्ये आहात तर आपलं स्थान ग्रहण करून शेवटपर्यंत तुम्ही बसा. डिस्टर्ब हे तुम्हाला वाटतंय परंतु जो समोरचा गातोय त्याला डिस्टर्ब होतं. आणि म्हणून ठीक आहे, सिस्टर आजारी होता त्याच्यासाठी एकदम लेडीज घेत आहे परंतु लेकरं ये जा करतायत, बाहेर येत आहे जात आहेत, असं नका करू. एका जागेवर बसून घ्या शेवटपर्यंत, जेणेकरून जे बसले आहेत त्यांना डिस्टर्ब होऊ नये. प्रभू आलेला आहे ना, आपण त्याच्या उपस्थितीमध्ये अशी गडबडी करतात म्हणजे ते योग्य नाही. म्हणून लेकरांनी भान ठेवा. संडे स्कूलचे टीचर त्यांना थोडंसं शिक्षण द्या थोडंसं याविषयी की त्यांनी डिस्टर्ब होते खूप. जे समोर तर त्याच्या समोर येणं जाणं करतायत तर लेकरांना थोडं शासन करा. आणि संडे स्कूलला येत नाही अशांना बी शासन करा की जेणेकरून
दर संडेला ते असतील. तुम्हाला माहित आहे का, जर आपण शाळेमध्ये जातो तर जर आपण गेलो नाही तर टीचर शासन करतात की नाही करतात? का आलं नाही, फादरचं लेटर घेऊन या, आहे का नाही? तर मग तो आजारी आहे तर मग हॉस्पिटलचं तुम्हाला बॅच सर्टिफिकेट आहे. तर त्याच्यापेक्षा बी आपलं जे स्थान आहे ते खूप महत्वाचं आहे शाळेपेक्षा बी. कारण की ते तर शारीरिक उन्नती करते, ही आध्यात्मिक उन्नती करते, हे नेक्स्ट जनरेशन तयार करत आहे. आणि म्हणून लेकरं थोडे आहेत तर त्यामध्ये बी 2-3 जणच असतात, परत 2-3 जण घरी असतात, तर हे योग्य नाही. सर्वांनी संडे स्कूलच्या लेकरांमध्ये, संडे स्कूलच्या याच्यामध्ये सहभागी असावं अशी मला आशा आहे की सर्वांनी तुम्ही सहभागी असावं. संडेच्या दिवशी आळसपणा येऊ देऊ नका. माहिती आहे आपण शनिवारपर्यंत धावपळ करत असतो, पण रविवारी बी थोडी धावपळ करा. आणि मग रविवारी चर्च सुटल्यानंतर काय आराम करायचे करा, परंतु निश्चित हा एक ध्येय असू द्या प्रभूच्या सेवेसाठी. कारण की नेक्स्ट जनरेशन तयार करण्यासाठी हे आमचे प्रयत्न आहेत. काय आम्ही बोलताय तुम्ही? कारण की एक दिवस मी बसणार आहे, कुणीतरी तो उभा राहणार आहे ना. भाऊ लोक एक दिवस बसणार आहेत, कुणीतरी लीडर असणार आहे. त्यासाठी ही आपली नेक्स्ट जनरेशनची तयारी आहे. तर संडे स्कूलच्या लेकरांनो काळजी घ्या, प्रभू बरोबर विश्वास योग्य राहा, प्रभू तुम्हाला आशीर्वाद. ही आपण वचनाकडे जाऊया. आजचा विषय मी घेत आहे कर्नल्यासाठी. कर्नल्याचं जीवन आज आपण बघूया. अवनीतीसाठी धन्यवाद, ज्यांनी मागच्या प्रभूच्या विधीमध्ये सुंदरचा संदेश आपल्या समोर ते घेऊन आले. आजारी असतानाही सुंदरचा संदेश त्यांनी दिला, त्यासाठी प्रभूला धन्यवाद असो. आपल्यामध्ये असं नाही की मी नाही म्हणून संदेश देणार नाही. 3 भाऊ रेडी आहे, त्यांना जसे सांगितलं तर ते कधी बी वचन देऊ शकतात. सुशंभदर आहे, निर्भुदर आहे, ते वचनाने भरलेले आहे. तसे तुम्ही बी आहात, परंतु जे प्रॅक्टिकली उभा राहून संदेश देण्याचं धाडस तिघांमध्ये आहे, देऊ शकतात कधी बी. कारण की मी थोडा डिस्टर्ब झालो होतो ज्यावेळेस फिरायला गेलो फॅमिली बरोबर एन्जॉय करण्यासाठी, तर मी डिस्टर्ब झालो. डिस्टर्ब त्याने वचन वाचायला नाही मिळाले, प्रार्थना करायला नाही मिळाले. तर म्हटलं असंच उभं राहणं योग्य नाही. उभं राहू शकत होतं, परंतु नाही म्हटलं. मी रात्रीच भावाला फोन केला, म्हटलं तुम्ही मॅसेजची तयारी करा की जेणेकरून प्रभूचं काम होणं गरजेचं आहे आणि मेसेज लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. नाहीतर मी असंच आलो असंच उभं राहिलं, हे योग्य नाही. प्रभूचं भय आहे आपल्यामध्ये सर्वांमध्ये. प्रेज गॉड. म्हणून सर्वांचे, भावांचे, बहिणींचे मी आभार मानतो. येऊया आपण आजच्या विषयाकडे जाऊया. कर्नल्याचं जीवन आज आपण बघूया. थोडं 1 तासभर आपण लेकरांनी बी थोडीशी मला साथ द्या, शांत बसा, कुणीही डिस्टर्ब करू नका. प्रेषितांची कृत्य त्याचा 10वा अध्याय आणि त्याच्या पहिल्या वचनामध्ये आपण बघूया. कैसरियामध्ये कर्नेलिय नावाचा कोणी पुरुष इटलीत म्हटलेला पलटणीतला शतपती होता. तो तो भक्तिमान आणि आपल्या सर्व कुटुंबासह देवाला भिणारा. प्रेज गॉड. तो कर्नल्य या नावामध्येच एक ज्याला म्हणतात ना की ज्याचं नाव घेतलं तर त्या नावामध्येच एक वर्ड वाटतं, नाही का? त्याचं नाव कर्नल्य नाव म्हणजे त्याच्यामध्येच एक थोडंसं वजन वाटतं त्या नावामध्ये. जसे की काही नाव आहेत असे ज्या नावामध्ये वजन वाटतं, वजनदार नाव आहे. म्हणजे हे बी नाव एक वजनदार आहे, कर्नल्य. म्हणजे याच्या नावाचा अर्थ मी ज्यावेळेस बघितला तर त्या नावातच त्याच्या नावात अर्थ असा निघलेला आहे की तो एक लीडरशिप करणारा, या ध्येयवान असा, दान धर्म करणारा, असं त्याच्या नावाचा अर्थ होतं कर्नल्य. परंतु या मनुष्याकडून शिकायला आज आपल्याकडे खूप काही आहे. आज संपल का नाही मला माहित नाही, 1-2 संडे जाऊ शकतात. संपलं तर ठीक आहे, नाही तर 2-3 संडे तरी आयुष्यावर जातील. तर कर्नल्य जो आहे तो इटलीक म्हटलेल्या पलटणीतला शतपती होता. शतपती याने एक लीडर, एक अधिकारी. आणि मी ज्यावेळेस ते शोध करत होतो रात्री, तर असं तिथं आलं विकिपीडियामध्ये की तो जो अधिकारी होता तो रोमन सैन्यांमधला एक होता. आणि तुम्हाला माहिती आहे रोम सैन्य म्हटल्यानंतर कठोर शासन या पृथ्वीवरती आलेलं आहे. एक दिवस आपल्याला माहिती आहे, शासन म्हणजे सर्वात कठोर शासन म्हणजे रोम शासन. आणि त्याच्याविषयी दानिएलाने भविष्यवाणी केलेली आहे बघा दानिएलच्या पुस्तकामध्ये की हे शासन एक दिवस पृथ्वीवरती येणार आहे.
आणि हे स्वप्न नबुकदनेस्सर राजाला पडलं होतं, परंतु त्याचा अर्थ त्याला समजेना. आणि मग दानिएलाने त्याचा अर्थ समजून सांगितलं होता. तर बघा दानिएलच्या पुस्तकामध्ये 3रा अध्याय आणि 40 वचनामध्ये या रोमच्या राज्याची भविष्यवाणी केलेली आहे. दानिएल 3रा अध्याय 40 वचन. 3:40. दानिएल 3:40. मी चुकलो का? बघा 2:40 आहे. 2:40 तरी माफ करा, 2:40 असेल वाटतं. बघा. आणि चौथे राज्य हा लोखंडासारखे बळकट होईल. बरोबर. जसे लोखंड सर्व पदार्थ ठेचून हा. त्यांचे तुकडे तुकडे करते हा. व त्यांची धूळ करते, हा. आणि जसे लोखंड या सर्वाचा चुराडा करते हा. तसे ते ठेचील हम्म. व चुराडा करील. हा. आणि तू तिची पावले व पायांची बोटे हे पाहिली. चौथं राज्य आहे ते लोखंडाचं राज्य असणार आहे. लोखंड याने मजबूतीला दर्शवते की ज्याला कोणीही पाडू शकत नाही असं राज्य या पृथ्वीवरती एक दिवस येणार. याविषयी दानिएलाने त्याच्या स्वप्नाचा अर्थ सांगितला की तू जी मूर्ती बघितलेली आहे, ज्याचे की डोकं, जे पुतळ्याचं जे डोकं आहे ते सोन्याचं आहे, जी छाती जी आहे ती चांदीची आहे, तिची बाहू जी आहे ती पितळाची आहे, तिचे पाय जे आहेत ते लोखंडाचे आहेत. ते राज्य या पृथ्वीवरती येणार होते हे दानिएलाने हे उघड केलं आणि सांगितलं की जे डोकं आहे ते तो स्वतः आहे, चांदी आहे ते मादी फारशी आहे. खालचं राज्य येणार होते आणि चौथं राज्य जे येणार होतं ते रोम राज्य येणार होते. आणि हे रोम राज्य जे आहे एकदम कठोर, कारण की त्याचा उल्लेखच लोखंड केलेला आहे. बघा तुम्ही सोन्यामध्ये ते सोनं असं धातू आहे की लवचिक आहे, चांदी बी थोडं लवचिक आहे, पण जसं खाली खाली जात आहे तर ते मजबूत बनत जात आहे ना. बघा सोन्यापेक्षा चांदी मजबूत आहे का नाही आहे? सोन्याला तुम्ही कसं बी मोडू शकता, वाकू शकता, पण तसं चांदीमध्ये चांदी थोडी लवचिक आहे, परंतु ती सोन्यापेक्षा थोडी कठीण आहे. पण चांदीच्या खाली येते पितळ, पण त्याच्यापेक्षा बी कठोर आहे ते पितळ येते. आणि कठोर आहे पितळापेक्षा बी कडक धातू आहे तो लोह आहे, लोखंड आहे, मजबूतीला दर्शवते. आणि एक दिवस या पृथ्वीवरती हे राज्य येणार होतं हे दानिएलाला प्रभूने प्रगट केले त्या स्वप्नाच्या द्वारे, जे नबुकदनेस्सर राजाला पडले होते. विषय ह्या रीती निघला की जो कर्नल्य होता तो रोम राज्यामध्ये एक सैन्यांमध्ये काम करणारा तो एक सुभेदार होता. कारण की तो शतपती होता. शतपती याने जसं की आता महार बटालियन आहे, अनेक बटालियन आहेत बघा आर्मी मध्ये, आणि त्या बटालियन मध्ये एक सुभेदार असतो मुख्य चालवणारा त्या बटालियनला. तसा हा एक सुभेदार होता. याच्या हाताखाली 100 लीडर काम करणारे, यांनी हा त्यांचा लीडर होता. असा एक हा कर्नल्य नावाचा व्यक्ती आपल्याला बायबल मध्ये दिसतो. पण त्याच्या जीवनामध्ये आपल्याला शिकायला खूप काय आहे की हा जो व्यक्ती आहे बायबल मध्ये आपण बघू याला की ज्या वेळेस तो हे काम करत होता तर त्याच्या जीवनामध्ये जे आपल्याला शिकायचं आहे तर तो त्याच्या कामामध्ये स्ट्रिक होता. स्ट्रिक याने जर तुम्हाला लिडरशिप करायची आहे तर तिथं असं तुमचा स्वभाव जो आहे तो रडणारा स्वभाव नाही लागत, मुलमुला स्वभाव तिथं नाही चालत. लिडरशिप करायची म्हणजे तुमचा स्वभाव स्ट्रिक असला पाहिजे. आणि मग हा जो होता, जसं की तुम्ही म्हणतात ना की आर्मी मधला एखादा माणूस असला तर तो कोणाचं कधी ऐकत नाही, आणि मन आहे अशी की त्याचा जो मेंदू आहे तो गुडघ्यात असतो. ऍक्च्युली तो गुडघ्यात मेंदू नसतो, परंतु त्याला ते प्रशिक्षण तसं दिलेलं असतो आणि तो कठोर झालेला असतो तसं. कारण की चुकीचं कोणी काही केलं नाही पाहिजे त्यासाठी त्याला एकदम स्ट्रिक्ट बनवलेलं असतं त्याला, की जे काही बी नियम आहेत त्या नियमामध्ये त्याला स्ट्रिक्ट बनवलेलं असतं. म्हणून सुभेदार जो हा होता शतपती कर्नल्य, हा तो स्वतःमध्ये स्ट्रिक होता. म्हणजे आज सांगायचं आहे की आपल्या जीवनामध्ये आपल्याला स्ट्रिक होणं खूप गरजेचं आहे. की ज्याही वातावरणात आपण जीवन जगत आहोत तर तिथं मध्ये आपल्या स्वतःला स्ट्रिक बनायचं आहे. कशासाठी स्ट्रिक बनायचं आहे? तुम्ही तुमच्या कामामध्ये स्ट्रिक असू शकता, चांगली गोष्ट आहे, कारण की जे काम तुम्ही करत आहात त्या कामावरती तुम्हाला प्रतिफळ मिळते. जे तुम्ही काम करत आहात तुमचं काम बघून तुम्हाला प्रतिफळ दिलं जातं आणि तुम्ही तिथं स्ट्रिक आहात. काय माझ्या बरोबर आहात तुम्ही? जर तुम्ही तिथं हलगर्जीपणा केला, त्या कामामध्ये आळसपणा केला तर कदाचित तुमची पदवी जाऊ शकते, तुमची नोकरी जाऊ शकते.
हे काम असं आहे की जे शारीरिक आहे. तिथं तुम्ही ढिल्लेपणाने वागलं तर तुमची पदवी जाईल. काय बरोबर आहात म्हणजे तुम्ही? जर तुम्ही ड्रायव्हिंग करत आहात, ड्रायव्हिंग करता करता तुम्हाला डुलक्या लागायला लागल्या तर तो मागचं म्हणेल बाबा याला परत नाही न्यायचं. म्हणजे त्याला पूर्णपणे आपले स्वतः डोळ्यामध्ये तेल घालून ड्रायव्हिंग करावं लागते. कारण की जो मागचा जे बसलेले आहे ते त्याच्या भरोश्यावर बसलेले आहे. आणि जर असं आढळलं गेलं तर परत मालक म्हणून नाही याला लांब लेण्याची योग्यता नाही आहे. म्हणजे स्ट्रिक नाही आहे त्याच्या कामामध्ये आळस आहे. आज आपल्याला प्रभू मध्ये स्ट्रिक बनायचं आहे. काय माझ्या बरोबर आहात? संडे स्कूलच्या मुलांना प्रभू मध्ये स्ट्रिक बना. एकही संडे नाही माझ्या जीवनातून संडे स्कूल हे खाली गेलंच नाही पाहिजे. मी तिथं असलोच पाहिजे. आणि आपण स्वतः सगळेजण जिथं प्रभू स्थान आहे, जिथं प्रभूने आपल्याला ठेवलेलं आहे ते स्थान माझं भरलेलं असलं पाहिजे. हालेलुया. मग ऍक्च्युली परिस्थिती समोर कशी आहे ती मायने ठेवत नाही. माझा प्रभू त्या परिस्थितीपेक्षा मोठा आहे. आपण परिस्थितीकडे बघतो, नो, परिस्थितीकडे बघू नका, प्रभूकडे बघा. कारण की प्रभू अद्भुत काम करणारा परमेश्वर आहे. ब्रदर, तर विश्वास करो अगर ना करो, बायबल एका साक्षीने भरलेलं आहे. हालेलुया. तुम्हाला इकडे तिकडे बघायची गरज नाही. बायबल मध्ये बघा की विश्वासणारे कसे जीवन जगलेले आहे. एकदम स्ट्रिक्ट प्रभूच्या वचनामध्ये स्ट्रिक्ट जीवन जगलेले आहे. काय आम्ही ना तुम्हाला आणि मला प्रभू मध्ये स्ट्रिक्ट बनायचं आहे. हालेलुया. पण जे बी तुम्ही करताय ते आनंदाने करा. जे बी तुम्ही करता आळसपणाने करू नका. प्रभूचं काम पूर्ण परफेक्टली आपल्याला करायचं आहे. आनंद बोलताय. म्हणजे जे तुम्ही करताय त्यामध्ये तुम्हाला खुद आनंद मिळाला पाहिजे. नाहीतर मग ते बळच ओढून ताडून बळच फोन करून नाही. तुमची स्वतःची इच्छा असली पाहिजे. तुमच्या स्वतःमध्ये आनंद असला पाहिजे की आज मला प्रभूचं काम करायचं आहे. मला आनंद वाटतो की आज आपण सर्वजण आनंदाच्या मोलामध्ये एकत्र जमलेलो आहोत. आणि आनंदी आहोत नाहीये हे बोलण्यापेक्षा की आपण आनंदाच्या मोलामध्येच आलेलो आहे. हालेलुया. इथं आपण दुःख करण्यासाठी नाही आलेलो. इथं आपण आलेलो प्रभू मध्ये आनंद करण्यासाठी. म्हणून आज आपल्याला प्रभू मध्ये स्ट्रिक्ट बनायचंय. तर बघा ज्या वेळेस बघा बायबलमध्ये स्तोत्रसंहिता 119 आणि 6 वचनामध्ये गेलाय. स्तोत्रसंहिता 119 6 वचन. मी तुझ्या सर्व आज्ञांकडे लक्ष पुरविले तर मी फजित होणार नाही. तुझे न्याय निर्णय मी शिकेल तेव्हा मी सरळ मनाने 6 वचनामध्ये काय लिहिलंय? मी जेव्हा मी तुझ्या सर्व आज्ञांवर लक्ष ठेवीन, तुझ्या सर्व आज्ञांवर लक्ष ठेवील तेव्हा मी लाजणार नाही. लाजणार नाही. म्हणजे प्रभूच्या वचनांवर लक्ष ठेवल्याने आपल्याला कधीच लाज नाही वाटणार. हालेलुया. आज जर आपला लाजरा स्वभाव असेल तर प्रभूच्या व्यवस्थेमध्ये लक्ष लावा. लाजणारा स्वभाव निघून जाईल. स्ट्रिक्ट बनतो आपण प्रभू मध्ये. घाबरणारा स्वभाव निघून जाईल. कारण की प्रभूची व्यवस्था आपल्याला धीर देते. म्हणून दाऊद म्हणतो की तुझ्या व्यवस्थेकडे लक्ष लावल्याने काय होते? मी तुझ्या सर्व आज्ञांकडे लक्ष पुरविले तर मी फजित होणार नाही. कधीच लाजित होणार नाही. कधीच फजित होणार नाही. हालेलुया. काय चर्च वचना बरोबर आहात तुम्ही? वचनावरती लक्ष लावा. तुम्ही कधीच लज्जित होणार नाही. हालेलुया. तुम्ही स्ट्रिक्ट बना प्रभूच्या वचनासाठी की प्रभूचं वचन काय सांगते त्यानुसार मला जीवन जगायचं आहे. स्ट्रिक्ट जीवन याने काय आहे की जिथं तुम्ही काम करता तिथं चोरी करू नका. जिथं तुम्ही काम करता तिथं लबाडी करू नका. जिथं तुम्ही काम करता तिथं खोटं बोलू नका. जे काम तुम्ही करत आहात ते पूर्ण करा. कारण की तुम्हाला यासाठीच कामाला भरती केलेलं आहे की त्या भरती करणाऱ्याला आनंद मिळावा की तुम्ही परफेक्ट आहात तुमच्या कामामध्ये. ब्रदर, शारीरिक कामामध्ये तुम्हाला आशा आहे की माझ्या मालकाने माझी प्रशंसा करावी. आध्यात्मिकतेमध्ये बी तेच आहे. प्रभूंनी माझी प्रशंसा केली पाहिजे. काय म्हणून बोलताय? जर तुम्ही जगामध्ये काम करत आहात त्या कामामध्ये आपल्याला असं वाटतं ना की परफेक्टली काम चालू आहे आणि मग माझी कुणीतरी वावा करावी. ठीक आहे नाही? बघा, प्रत्येक कामाची एक ओळख असते. एका व्यक्तीची कामानुसार ओळख असते. एखादा खालचा व्यक्ती आहे आणि तो जर काम करत आहे तर त्याला सांगितलं जातं काय मस्त मटण देतो राहते. ऍक्च्युली बरेच दुकान आहेत मटणाचे परंतु त्याची कापणी बिपणी खूप सुंदर आहे. ओळख बघा त्याची कशी आहे. खूप सुंदर साफ करून देतो. कटिंग बी बाहेर करून देतो. एखाद्या कुंभाराची ओळख काय असते?
खूप सुंदर मरकप बनवतो. कुंभार भरपूर आहेत, परंतु काही काही असे आहेत त्यांची डिझाईन देणारे, त्याला घडवणारे, बनवणारे, त्यांच्या कामावरून त्यांची ओळख होते. पण ज्यावेळेस तुम्ही त्याची प्रशंसा करता तर त्याला अधिक आनंद वाटतो. कोणी मी काम केलेलं आहे, मला अधिक वाटतंय की बाबा लोकांना आवडतंय, है ना. म्हणजे कधी कधी तुम्ही म्हटले का शिक्षणाबद्दल खूप सुंदर आराधना करता तुम्ही, प्रेज लॉर्ड, त्यांना प्रोत्साहन कधी आपण दिलं का? कधी वचन मिळाले म्हटले का पास्टर सुंदर वचन आज मिळालंय, आज प्रभू माझ्या बरोबर बोलला, आपले शिव पास्टर. आपण फक्त चुका काढण्यासाठी आहे, परंतु त्या चुकांवरती पांघरून घालून त्याला प्रोत्साहन देणारे कमी आहेत. आणि जर आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी अशा आहेत की आपल्याला कोणाला पुढे घ्यायचं आहे, लिडरशिप द्यायची आहे, तर त्याची प्रशंसा करणं गरजेचं आहे. काय आम्ही बोलतोय प्रभू बोलला आज माझ्या बरोबर, त्याला चला माझं मेहनत जी मी केली आहे त्याचं फळ दिसतंय. ऍक्च्युली प्रभू बोलतोय, परंतु आपलं मुख प्रशंसा करण्यासाठी नाही. आता बघ कधी कधी जेवण बनवले शिष्टरांनी, मीठ कमी पडले तर बोलतोय मीठ कमी म्हणलं, अरे भाजीमध्ये मसाला बरोबर नाही टाक. परंतु कधी ज्यावेळेस चांगलं बनलं तर प्रशंसा केली का कधी? आज खूप सुंदर बनवला तू, नाही. कारण की मनुष्याचा स्वभाव तसा आहे, त्याला फक्त कमी काढता येते, परंतु जी भरपुरी आहे ती दाखवून तिची प्रशंसा करता येत नाही. परंतु आजचे तुम्ही एंड टाइम मेसेज वाले आहात, हालेलुया. तुम्ही असे बना की त्याच्या चुकांवरती पांघरून घालून त्याला प्रोत्साहन द्या. जरी मीठ कमी आहे तरी द्या, मी मीठ टाकून खातो, असं नाही की द्या ना, मीठ टाकून खातो ना. त्याच्यात वादविवाद करण्यात अर्थ नाहीये ना, टाकू शकतो ना वरतून आपण, एवढं तर आपण करू शकतो का नाही? माझ्या बरोबर आत जरी मेसेज मध्ये तुम्हाला असं काय वाटलं तर तुम्हाला आहे ना मीठ मसाला टाकू शकता. तुम्ही बायबल वाचून समोर प्रभू तुमच्या सगळं बोलू शकतो. आम्ही बोलते कधी कधी असे होते का नाही आहे, मेसेज येतो आणि तुम्ही वाचत आहात, तिथंच प्रभू तुमच्या बरोबर बोलतो. ऍक्च्युली मेसेज असा आहे, वचन तुमच्या बरोबर बोलते, तुम्ही शिकता. मनुष्याचे शब्द लुभावणारे आहेत, मनुष्याचे शब्द हे मनुष्याला खाली पाडणारे. प्रभूचं वचन तुम्हाला प्रोत्साहन देणार असते. म्हणून नेहमी प्रभूच्या वचनाकडे लक्ष लावा, स्ट्रिक्ट बना प्रभूच्या वचनासाठी. आज जगामध्ये वावरत असताना लोक म्हणतात की स्त्रियांचा खूप मोठा प्रश्न असतो, टिकणे नाही लावले तर मला म्हणतात की विधवा आहे का. मी हे नाही केलं तर लोक मला ते म्हणतात, मी असं नाही केलं तर लोक मला असं करतात. लोक काय म्हणतात याच्यासाठी आपण ख्रिस्ताचा स्वीकार केलेला नाहीये, आपण यासाठी आलेलो आहोत कारण की प्रभूंनी माझ्यासाठी मोल दिलेला आहे. म्हणजे माझी पूर्ण जिम्मेदारी आहे, जे वचन सांगते त्यानुसार मला जीवन व्यतीत करायचं आहे स्ट्रिक्टली. तो जो सुभेदार होता कर्नल, हा त्याच्या कामामध्ये बी स्ट्रिक्ट होता आणि त्याच्या फॅमिलीमध्ये बी तो स्ट्रिक्ट होता. म्हणून बायबल मध्ये असं लिहिलेलं आहे बघा, पहिला मुद्दा आहे की तो त्याच्या कामात स्ट्रिक्ट होता. आपण आता दुसऱ्या मुद्द्याकडे जात आहोत की ज्यावेळेस तो त्याचं काम करत आहे, तर ते आधी थोडस आपण या विषयामध्ये थोडस मनन करूया, मग मी दुसऱ्या विषयाकडे नेत आहे. बघा उत्पत्तीचं पुस्तक 6 अध्याय आणि 9 वचन वाचा. उत्पत्ती 6:9. नोहाची वंशावळी येण्याप्रमाणे नोहा आपल्या काळच्या लोकांमध्ये नीतिमान व सात्विक मनुष्य होता. नूह आपल्या समाजामध्ये कसा होता? सात्विक आणि नीतिमान होता. यानी तो प्रभूच्या वचनासाठी स्ट्रिक्ट होता. काय माझ्या बरोबर आहात तुम्ही? जर तो प्रभूसाठी स्ट्रिक्ट नसता तर प्रभूचं वचनच त्याला मिळाले नसते. तो प्रभूसाठी स्ट्रिक्ट होता. परंतु वातावरण कसे होते माहितीये का? बायबल मध्ये असं लिहिलेले 11 वचनामध्ये बघा, ज्या वेळेस तो पृथ्वीवरती होता त्यावेळेस पृथ्वीची अवस्था बघा कशी आहे. तेव्हा पृथ्वी देवासमोर भ्रष्ट झाली होती. देवासमोर भ्रष्ट झाली होती. याच्यावरती थोड्या वेळ आपण स्मरण करूया, थोड्या वेळ थांबूया की ही पृथ्वी भ्रष्ट झालेली होती नोहाच्या वेळेस. आणि आज काय झालेलं आहे? जसे नोहाचे काळ तसंच मनुष्याच्या पुत्राचे येण्याच्या वेळेस होईल. आणि आपला विश्वास आहे की येशूचं येणं आता आहे, तर पृथ्वी तशीच व्हायला पाहिजे जशी नोहाच्या वेळेस होती. त्यावेळेस इतकी टेक्नॉलॉजी वाढलेली होती की लोक पिक्चर थिएटर मध्ये जाऊन आनंद करत होते, घरामध्ये टेलिव्हिजन मध्ये आनंद करत होते, परंतु नूह प्रभू मध्ये आनंद करत होता. एकटा नूह धर्मी होता. ब्रदर, आज खूप मोठे चर्चेस आहेत, खूप मोठे बिलीव्हर्स तुम्हाला दिसत आहेत, परंतु नूह एकटा आणि त्याची फॅमिली असे मिळून सर्वजण 8च जण आहेत. किती? म्हणजे तो एक पास्टर आणि मेंबर किती?
7 मेंबरचा एकटा पास्टर पूर्ण विश्वामध्ये एकटाच प्रभूमध्ये सात्विक आणि नीतिमान. हालेलुया. मग प्रभू बघा कसं काम करत आहे. प्रभूला मॅच्युरिटी नाही लागत, प्रभूला क्वालिटी लागते. प्रभू अनेक लोकांमध्ये काम करण्याआधी प्रभू थोडक्या लोकांमध्ये काम करतो. काय आम्ही बोलतायचं. बायबल मध्ये तुम्ही किंतु बघा, तुम्ही वाचत जा, मेसेज एका व्यक्तीकडे येतो, तो यासाठी की पृथ्वीला चेतावणी देण्यासाठी. तो अनेकांबरोबर बोलत नाही, तो एक जणाला निवडतो आणि त्याद्वारे तो संदेश देतो. नोहाला त्यांनी निवडले कारण की पृथ्वी भ्रष्ट झाली होती आणि आता हे पृथ्वी भ्रष्ट झाली, हे नष्ट करण्याची देवाच्या नजरेत आली. तर प्रभूने नोहाकडे मेसेज आणला आणि त्याच्यामध्ये असलेलं आहे 6वा अध्याय आणि 9 वचनामध्ये नूह जो आहे, नोहाची वंशवाळी ही, नोहा हा पुरुष आपल्या काळच्या पिढ्यांमध्ये न्यायी व पूर्ण होता. नोहा देवाच्या संगती चालला आणि नोहाने शेम, हाम, याफेत या 3 मुलांना जन्म दिला. देवाच्या संगतीत चालला आणि त्याने 3 मुलांना जन्म दिला. हालेलुया. म्हणजे मुलं बी देवाच्या संगतीत चालतानाच त्याला मिळाले. आम्ही बोलतो तो चालला प्रभूच्या उपस्थितीमध्ये, देवाने त्याला 3 मुलं दिले, सेम, हाम आणि याफेत. आज ही पृथ्वी तुम्हाला दिसते हे 3 मुलांनीच भरलेली आहे. आम्ही बोलतो बघा किती मोठा आशीर्वाद आहे. देवाबरोबर चालल्याने हे सर्व मोठा आशीर्वाद नूहाला मिळालेला आहे. जो आशीर्वाद आदामाने गमावला तो आशीर्वाद पुन्हा नूहाला मिळाला. आमेन बोलतो. कारण की आदामाला जो अधिकार होता तो आदामाने अधिकार गमावला, तो अधिकार पुन्हा नोहाला मिळाला. नूहाच्या या 3 पुत्रांद्वारे ही पृथ्वी पूर्ण व्यापून गेली. कारण की बायबल मध्ये काय लिहिलेलं आहे, वाढा पृथ्वी फलद्रूप करून टाका. हालेलुया. मग हे वचन कुठे पूर्ण झालेले दिसते? हे नोहाच्या कुटुंबाद्वारे पूर्ण झाले. पुन्हा जी नष्ट झाली ना, पुन्हा फलद्रूप करण्यासाठी प्रभूने ह्या 3 जणांचा उपयोग केला, नोहाच्या पुत्रांचा, सेम, हाम आणि याफेत. परंतु त्याच्या मागचं जीवन त्याच्या पित्याचं काय आहे? देवाबरोबर चाललेला, न्यायी आणि पूर्ण होता. आज विचर्स तुम्हाला प्रभूच्या वचनासाठी स्ट्रीक बनावं लागणार आहे. लोक काय म्हणतात इकडे लक्ष न लावता प्रभू काय म्हणतो इकडे लक्ष लावा. कधी कधी असे आपल्याला पेचात पाडणाऱ्या आपलं आजूबाजूचं वातावरण. ज्यावेळेस रक्षाबंधन येते तर भावाला राखी बांधावी लागते. राखी बांधणं पाप नाहीये. पाप आहे का रक्षाबंधन, राखी बांधणं, धागा बांधणं? कुठे लिहिलंय बायबल मध्ये पाप आहे? आणि म्हणून मनुष्य काय करत आहे की बायबल मध्ये लिहिलेलं नाही मग चालतंय, त्याच्याविषयी कुठं काय लिहिलेलं आहे करू शकतात. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, या सगळ्या गोष्टी आपल्याला देवापासून दूर घेऊन जातात. मग तुम्ही भावाला प्रसन्न करणार का देवाला प्रसन्न करणार, हा प्रश्न उभा राहतो सर्वसामान्य माणसांसमोर. मी त्याच्यातूनच आलेलो आहे आणि आपण सर्वजण तिथून आलेलो आहोत. काय माझ्या बरोबर आहात का तुम्ही? जे ख्रिश्चन बॅकग्राऊंड मधून आहेत ते याच्यापासून थोडस त्यांना हे युद्ध करण्यापासून थोडं लांब राहिले. परंतु जे या बॅकग्राऊंड मधून आलेले आहेत त्यांना खूप हे सहन करावं लागतं. मी ज्यावेळेस नवीन प्रभू मध्ये आलो तर सर्वजण यायचे, माझ्या बहिणी, मग ते रक्षाबंधनाला यायचे, मग ते दिवाळीला कंदुरा घेऊन यायचे. मग ह्या गोष्टीचा सामना कसं करणार? यांना खुश करायचं का देवाला खुश करायचं? म्हणजे म्हटलं हे आम्ही नाही करू शकत. तुम्हाला साडी पाहिजे मी साडी देतो, तुम्हाला मदत पाहिजे मी मदत देतो, परंतु मी ह्या गोष्टीमध्ये नाही पडू शकणार. एकदा स्ट्रिक बोललो त्यानंतर पुन्हा नाही, कधीच नाही. एकदा प्रभूसाठी तुम्ही हा म्हणा, समोरचा व्यक्ती समजून घेईल आता हा बदललेला आहे. पण तुम्ही जर एकदा तुम्ही बोट द्या, तुमचा हात धरतील आणि तुम्हाला ते या रूढी परंपरामध्ये दाबून टाकतील. म्हणून स्ट्रिक बना प्रभूसाठी. आमेन बोलतायचे. मी ह्या गोष्टी का बोलत आहे कारण की आपल्या चर्चेस मधले कमी गटी आहेत की ज्यामध्ये आपण स्ट्रिक नाही आहे. आपण प्रत्येक जसं वेळ येईल तसं आपण झुकतो. नो, प्रभूसाठी आपल्याला उभा राहायचं आहे. बघा सापाची चाल तिरकी असते, घडी तिकडे बी असते घडी तिकडे बी असते. परंतु जो देवाचा जो सेवक असतो तो लीडर असतो, तो सिंहासारखा सरळ चाललेला असतो. काय आम्ही बोलतायचं. मी एकदा
बहिणीच्या गावी गेलो होतो आणि एक मेंढरू आणि कुत्र. मेंढरू चाललं, परंतु ते मेंढर आप चालत नव्हतं. कुत्रा जिकडे चालायचं तिकडे मेंढरू चालत होत. म्हटलं असं काय होतंय का? उत्तम तर मेंढरू आहे, पण ते कुत्र्या मागं कसं चालतंय? मला वचन आठवलंय की मेंढराला स्वतःची बुद्धी नसते, त्याला जसं चालवलं जातं तसं ते चालतो. तुम्ही बघा मेंढराचा स्वभाव असा आहे, जसं लीडर चालतो ना तसे ते मेंढरू चालतो. म्हणजे कुत्र काट्यात घुसायचे, हे बी काट्यात घुसायचे. एकच कुत्र मेंढरू आणि एकच कुत्र होत. तिकडे मेंढरू जायचं, कुत्र्याला आवश्यक ते पळायचं का हे बी त्याच्या मागे पळायचं. हा मेंढराचा स्वभाव आहे. आणि देवाच्या सेवकांनी सांगितलं मेंढराला स्वतःची बुद्धी नसते, जसं वचन चालवते तसं मेंढरू चालतो. बोलताय मेंढराचं स्वतःकडे काहीच नसतं, जे वचन सांगते तसं मेंढरू चालतं. म्हणून प्रभूने आपल्याला मेंढराची उपमा दिलेली आहे आणि त्याने स्वतःला मेंढपाळाची उपमा घेतलेली आहे. काय म्हटला? मी उत्तम मेंढपाळ आहे. दाऊद काय म्हणतो? परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही होणे पडणार नाही. म्हणजे त्याला मेंढपाळ आणि आपण मेंढर. हालेलुया. जसं प्रभू चालवणार तसं आपण चालायचं, काय लोड नाही घ्यायचं जास्त. काय आमेन बोलतायचं? जसं प्रभू बोलाल तसं चला, आशीर्वाद आपल्या समोर आहे. आणि म्हणून स्ट्रिक्ट बना तर प्रभूच्या वचनासाठी. हालेलुया. जसं की आपण आपल्या जीवनामध्ये काही स्ट्रिक्ट असतात ना, की असं झालं पाहिजे असं झालं पाहिजे, पण वचनासाठी नाही, असंच झालं पाहिजे. हालेलुया. असंच पाहिजे. हालेलुया. वचन जे सांगते ब्रदर तसंच झालं पाहिजे, कारण की हे माझ्या प्रभूसाठी मला हे करायचं आहे. स्ट्रिक्ट बना आपल्या फॅमिलीसाठी. बघा हा फक्त कामावरती स्ट्रिक्ट नव्हता, परंतु त्याचं पुढचं बघा तो कुठे स्ट्रिक्ट होता. बायबल मध्ये असं लिहिलं आहे प्रेषितांचे कृत्य 10वा अध्याय आणि त्याचं दुसरं वचन बघा. तो भक्तिमान आणि आपल्या सर्व कुटुंबासह देवाला भिणारा. कसा होता? देवाला भिणारा. नाही पण कसा? भक्तिमान. पुढे वाचा. तो भक्तिमान आणि आपल्या सर्व कुटुंबासह देवाला भिणारा. सर्व कुटुंबासह. हालेलुया. सॅल्यूट आहे या व्यक्तीला. हालेलुया. आदर आहे प्रभू मध्ये. सॅल्यूट करतो या व्यक्तीला मी, की याचं कुटुंबासहित देवाचं भय मानणार आहे. आज चर्च हीच कमी घटी आपल्या जीवनामध्ये, की एक बसलाय चर्च मध्ये आणि बसलाय घरी. बायबल हे सांगते की नीतिमान मनुष्य जो या पृथ्वीवरती जीवन जगत आहे, बघा हा जो व्यक्ती धार्मिक आहे, याच्या पूर्ण कुटुंबासह देवाची भक्ती करणार आहे. काय लिडरशिप आहे. हालेलुया. म्हणजे हा देवाची भक्ती करत आहे, त्याच्या बरोबर याचं कुटुंब बी भक्ती करत आहे. आमेन बोलताय. हा जर पिटी वाजवत आहे तर शेजारी सर्व त्याची पत्नी त्याचे लेकरं येऊन बी त्याच्या बरोबर त्याला साथ देत आहे. परंतु आज म्हणत आहेत काय आवाज करताय, बंद करा, बसा. होतं की नाही घरामध्ये? गव प्रार्थना करताय, आता करा बंद, चला आमच्या संग थोडस वेळ घालवा. हे असे आज आपले कुटुंब आहे. परंतु हा व्यक्ती की ज्याने लिडरशिप चांगली केली, की त्याने आपल्या कुटुंबाला मी प्रभूमध्ये वाढवलं. आज चर्च तुमच्यासाठी एक संदेश आहे. तुमच्या लेकरांना अशी लिडरशिप मध्ये वाढवा की त्याचं कुटुंब पूर्ण प्रभूमध्ये असलं पाहिजे. म्हणजे आज आपल्या बरोबर जे घडलं ते त्याच्या बरोबर घडू नये, की ते इकडे वळतात आणि ते तिकडे वळतात. नाही, आपला खिचाव वचनाकडे असला पाहिजे. आपल्या लेकरांना अशा रीत्या घडवा की त्यांना हे शारीरिक जे दिसते ना आज आपल्याला इकडे तिकडे खेचलं जात आहे कुटुंबाद्वारे, ते खेचलं झालं नाही पाहिजे. हालेलुया. त्यांना परफेक्ट बनवा. आमेन बोलतायच. त्यांनी एकमेकांना जर प्रभूच्या येण्यामध्ये वेळ असेल, जर तो उशीर येत असेल तर लेकरांना असं घडवण्याची कुवत तुमच्यामध्ये ठेवा, की जसं हे कर्नलने आपल्या कुटुंबाला दिली, सवय लावली होती त्यांनी, की तो आपल्या सर्व कुटुंबासह देवाला भिणारा होता. आज मनुष्य कोणाला घाबरताय? व्यक्तीला, पास्टरला. जर एखाद्या घरामध्ये एंट्री केली तर पास्टरच्या येण्याने टीव्ही बंद होतात, पास्टरच्या येण्याने मोबाईल बंद होतात. म्हणजे मनुष्याला घाबरताय, परंतु कर्नल्याच्या जीवनात शिका तो देवाला भिणारा होता. आज माझा विषय आहे कर्नल्याचं जीवन.
देवाला भिणारे बना, कारण की तो सर्वत्र त्याची नजर तुमच्यावरती लागलेली आहे. पास्टर जर फक्त काही काळ तुमच्या बरोबर आहे, देव सर्वदा तुमच्या बरोबर आहे. याविषयी आपण थोडस मनन करूया की तो देव कसा तुमच्या बरोबर राहतो, तो कसा परमेश्वर आहे. तर बायबल मध्ये असं लिहिलेलं आहे बघा, इब्री लोकास पत्र सॉरी स्तोत्र संहितामध्ये असं म्हणतात, स्तोत्र संहिताचं पुस्तक 139 वचन बघा, सॉरी 139 अध्याय आणि 1 ते 3 वचन. 1 ते 3 वचन. हा, स्तोत्र संहिता 139 1 ते 3. हे परमेश्वरा, हा, तू मला पारिकले आहे, मला पारखलंय, तू मला ओळखितोस, माझे बसणे मला पारखलंय. मी किती टीव्ही बघतो, मी किती बायबल वाचतो, मी किती रील्स बघतो, मला परखून आहे प्रभू. मी एखाद्या व्यक्तीला दाखवण्यासाठी मी हे काम करत नाही, हे काम मी प्रभूला प्रसन्न करण्यासाठी करत आहे. दाऊद म्हणतो की काय केलेलं आहे, थोडस बारकाईने तर तुम्ही मनन करा, खूप सुंदर आहे. 139 अध्याय आणि त्याचं पहिलं वचन. हे परमेश्वरा, तू मला पारिकले, तू मला पार केलेले आहे. हालेलुया. पार केलेले म्हणजे आपण एखाद्याला पार करतो का नाही आहे, या कामामध्ये परफेक्ट आहे का नाही, पारखतो की नाही, आपण पारखतो की नाही आहे. बघतो ना आपण एखाद्या लेकराला जर त्याच्या ताकदीनुसार त्याला काम देऊन बघतो, हे करतो का नाही. त्याला म्हणताय बाबा दुकानात जा रे, कशाला आता जाऊन आलो ना मी, मलाच काम सांगतात तुम्ही, तो त्या कामाच्या योग्य नाही आहे. परंतु त्याला अशा मुलाला काम सांगा की तो एका शब्दाच ऐकणार आहे. अच्छा पप्पा किराणा आणायचंय का, ठीक आहे आणतो. काय एवढं मोठं वजन आणायचं का, दूध आणायचं का, मला अभ्यास करायचा, कारण सांगणारा व्यक्ती हा कधीच परफेक्ट बनत नाही. जो व्यक्ती कारण सांगत नाही ना, तो व्यक्ती परफेक्ट बनतो. आम्ही बोलताय छोट्या छोट्या मधूनच तुम्ही त्याच्या स्वभावामधून तुम्ही ओळखू शकता. आता मला जॉय आहे, त्याला काम सांगितलं की कशाला करायचं, प्रिन्सला सांगा, प्रिन्सला की पटकन जातो. म्हणजे तो लगेच काय करायचं, लगेच जाणार, लगेच पळणार, हे आणणार ते आणणार. हे कारण त्याला म्हटलं साबण ठेव रे, तर लगेच घेणार देणार. म्हणजे कशाला, कुठे आहे, काय कुठे आहे ठेवलेले साबण, कुठे आहे. म्हणजे असं दोघं भाव आहेत, परंतु स्वभाव बघा कसं आहे. प्रभू मध्ये असा स्वभाव प्रभूला आवडतो की सांगितलं त्याच वेळी ते केलं पाहिजे, हे प्रभूला आवडतं. दाऊद म्हणतो की देवाने मला परखलंय की मी प्रभू बरोबर कसा राहिलोय हे देवालाच माहिती आहे. अहो बघा, त्यांनी विश्वासामध्ये ज्यावेळेस गोलियात समोर आला होता, विश्वासाने त्याने गोलियाताला मारलंय. कशाने? विश्वासाने. आला की दाऊद एक 17 वर्षाचा मुलगा आहे, परंतु तिथे त्याचे भाऊ लिडरशिप करणारे होते, सैन्यामध्ये भरती झालेले होते. दाऊदाचे भाऊ 11 जण, परंतु कुणीही गोलियात समोर उभा राहिला नाही, परंतु दाऊद त्या गोलियात समोर उभा राहिला. काय चर्च माझ्या बरोबर आहात? काय त्याचं जीवन आहे, स्ट्रिक्टली प्रभूच्या वचनानुसार प्रभूला आदर देणार. आता तो म्हणत आहे, दे देवा तू मला परखलेला आहे. हालेलुया. की मी जसं मेंढरा मागे चालत होतो प्रभू, मी कशी तुझी आराधना केलेली आहे हे तुला माहिती आहे. माझा ऐकणारा कोणी नव्हता प्रभू, परंतु मी सदा तुझी वाणी, तुझी भक्ती करणारा मी व्यक्ती मला तू परखलेला आहे. त्याचे स्तोत्र संहितामध्ये वाचा, त्याचे स्तोत्र कसे आहेत. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही गुन्हे पडणार नाही. हिरवेगार कुरणात तो मला चालवितो, माझ्या शत्रूंसमोर माझ्या मेजावर तो मला जेवण देतो. काय स्तोत्र आहेत त्याचे, आम्ही बोलतायचे. असे स्तोत्र कोणी लिहू शकत नाही बदल, जोपर्यंत प्रभूने त्याला परखलेलं नाही. तो म्हणतो, हे देवा तू मला परखलेला आहे. ब्रदर, देव तुम्हाला परखत आहे. आम्ही बोलताय. तुम्ही किती वेळ प्रार्थना करता, तुम्ही किती वेळ बायबल मनन करता, किती वेळ बायबल मध्ये तुमचं ध्यान लागलेलं आहे, तुम्ही किती वेळ तुम्ही प्रभू मध्ये घालवता, प्रभू तुम्हाला परखत आहे. बघा पुढे तो काय म्हणतो 139 दुसऱ्या वचनामध्ये, माझे बसणे व उठणे तू जाणतोस. अरे बाप, उठणं बी आणि बसणं बी, आणि पुढं तू दुरून माझे मनोगत समजतोस. दुरूनच तुझ्या मनात काय चाललेलं आहे सगळं प्रभू बघतो. चर्च, काय आनंददायी गोष्ट आहे. हालेलुया. तुमच्या मनात काय चाललंय चर्च, हे प्रभू त्याला दूरच माहिती आहे. प्रभू मला देणार, प्रभू, अरे ते सगळं प्रभूला माहिती आहे.
माहिती आहे का नाही आहे? Amen. माहिती आहे ब्रदर. परंतु तरी तो म्हटला मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे उघडले जाईल. का? आळशी बनू नये म्हणून हे काम तुम्हाला दिलेले आहे. नाही तर असं दिलं असतं तर त्याची किंमत नसते ना. विलाप कर, रड, गुडघे फोड, बस माझ्या समोर. प्रभूला हे लागतं. हालेलुया. माझ्यासाठी तू कसा आहे फरक तो परमेश्वर. आमेन बोलताय. रात्री मी आलो 12 वाजता, बसलो 2 वाजेपर्यंत. खूप आनंद वाटला, झोपच येत नव्हती मला. खूप सुंदर प्रभू बोलत होता माझ्या संगे, मला तितका आनंद वाटत होता. खूप सुंदर आहे. प्रभू मध्ये मगन व्हा, त्याचा आनंद जो आहे तो अपार आहे. ब्रदर, त्याचा अनुभव तुम्ही घेऊन बघा. दाऊद म्हणतो माझं उठणं माझं बसणं दूरूनच तो परखतो. पुढे काय? तू माझे चालणे व माझे निजणे बारकाईने पाहतो. चलणं बी आणि कुठं माझं झोपणं बी. काय? काही नाही पाहतो. बिछाण्यावर झाले प्रार्थना करतो का नाही प्रभू बघतोय. प्रभू तगून आलो, लय ड्रायव्हिंग करून आलो, प्रभू लय काम करणार प्रभू. नाही, 2 शब्दाची प्रार्थना करा आणि झोपा. बघा प्रभू तुमच्या बरोबर बोलेल. आणि ज्या दिवशी तुम्ही प्रार्थना करून झोपणार नाही ना, त्या दिवशी असे डेंजर स्वप्न येतील ना, तर मी घाबरून जातो. काय असं प्रार्थना करून झोपा, सुंदर स्वप्न तुम्हाला येते. प्रभू त्याचं मर्म तुमच्यावरती खोलेल. आम्ही बोलायचं आणि त्याचं तुमचं निजणं, तुमचं उठणं बसणं फिरणं प्रभूला माहिती आहे. म्हणून मी म्हणत आहे श्रीकपणा प्रभू मध्ये. आणि तो देवाला भिणारा होता यासाठी, कारण की देवाची नजर आखी पृथ्वीवरती लागलेली आहे. बघा बायबल मध्ये असं लिहिलेलं आहे. पुढे 7 वचन बघा. मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ? आत्म्यापासून कुठे निघून जाऊ? मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊ? कुठे पळून जाऊ? वाचा. मी आकाशात वर चढलो तरी तेथे तू आहेस. आकाशात वर, आकाशात कसं जाणार ब्रदर? आकाशात वर चढलो, कसं चढणार तुम्ही? एरोप्लेन. एरोप्लेन मध्ये जरी तुम्ही गेले तरी म्हणायचंय प्रभू मला बघत नाही. नाही तर म्हणू नको बसलोय प्रभू आता काय दिसतंय ढगाळ बिगळ. नाही, प्रभू तुला बघत आहे. नाही तर तिथेही तुम्ही तुमची दृष्टी जर पापी केली, परमेश्वर तुम्हाला तिथेही बघत आहे. दाऊदाने ते सगळं बघितलं की जे वरती चाललेलं आहे, जे हवाई जहाज जे हवामध्ये चाललेलं आहे, तेही दाऊदाने बघितलेलं आहे. दाऊद म्हणतो असेच काही व्यक्ती येणार आहेत, एरोप्लेन मध्ये प्रवास करणार आहे, प्रभू त्यांनाही तू बघणार आहे. आकाशात चढलो, प्रभू तू तिथं आहे. हालेलुया. तुम्ही जिथंही जा तिथं तुमचा परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. म्हणून हा जो सुभेदार होता हा देवाला भिणारा होता. जिथंही जाणार तिथं तो देवाला भक्ती देणारा होता. आज कुठे चढणार? आता पुढे तो म्हणतोय, पुढे वाचा. मी आकाशात वर वर चढलो, तू तेथे आहेस. तिथे. आणि मी मृत लोकात आपले अंतरून घातले तरी पहा तिथेही तू आहेस. लोकात माझे अंथरुणी घातले तरी तिथे बी तू आहे. काय बायबल आहे. हालेलुया. प्रेज गॉड. कोण अशी साक्ष देते ब्रदर? मृत्यू लोकात जरी मी माझे अंथरून टाकले तरी तिथे बी तूच आहे. हालेलुया. म्हणून त्या हे स्तोत्र वाचूनच बघा जे प्रगटीकरण मिळालेलं आहे. काय प्रगटीकरण मिळाले माहितीये का? पौल काय म्हणतो? जे मेलेले असतील, जे निसतील ते पुन्हा उठतील, कारण की तू तिथं बी आहे. हालेलुया. आपला प्रभू सर्वव्यापी परमेश्वर आहे. भ्या तर पास्टरला नाही, भ्या तर प्रभूला भ्या, कारण की तो सर्वव्यापी परमेश्वर आहे. कितीही जाता तिथं माझा प्रभू तुमच्या बरोबर आहे. 8 वचन. मी आकाशात वर चढलो तरी तेथे तू आहेस. आणि मी मृत लोकात आपले पांघरून घातले तरी पहा तेथे तू आहेस. मी पहाटेचे पंख धरले आणि समुद्राच्या सीमेवर राहिलो तरी तेथेही तुझा हात मला धरून चालविल. हालेलुया. समुद्राच्या सीमेवरती जरी मी असलो प्रभू तरीही तिथं बी तूच आहे. हो, काय स्तोत्र आहे दाऊदाचे ब्रदर. म्हणून आजचा विषय आहे कर्नल लेवल. देवाला भिणारा, त्याच्या कुटुंबासह देवाचं भय मानणारा होता. का? कारण की आपला प्रभू सर्वव्यापी परमेश्वर आहे. जरीही तो कामावरती होता, 100 लोकांचा लीडर होता, तरीही देवाला भिणारा होता. बघा त्याची लिडरशिप कशी आहे. कामात बी स्ट्रिक्ट, प्रभू मध्ये बी स्ट्रिक्ट. आम्ही बोलतो आपण कामात स्ट्रिक्ट आहोत, प्रभू मध्ये लोळे पडलो.
नाहीये. कधी यायचं कधी नाही यायचं, कधी भक्ती करायची कधी नाही करायची, कधी वचन वाचायचं कधी नाही वाचायचं, पण काम परफेक्ट करायचं आहे का नाही? असं बघा हो तुम्ही, एक दिवस कामाला जा 2 दिवस घरी राहा, ते मालक म्हणे काय करतो तू, तुझ्यावरती मी दुसऱ्या व्यक्तीला नियुक्त करतो, होईल का नाही? होईल का नाही? म्हणजे आपण जसे कामात स्ट्रिक आहोत तसं प्रभू मध्ये स्ट्रिक बना. हालेलुया. उठता बसता निसता प्रभूचं वचन वाचा, मनन करा. त्याच्या विना आपण प्रभू मध्ये स्ट्रॉंग नाही बनू शकणार. स्ट्रॉंग बनायचं असेल तर अन्य भाषेने नाही बनत, स्ट्रॉंग बनते प्रभूच्या वचनाने. वचन वाचा, वचनच तुम्हाला स्ट्रॉंग करते, स्वतंत्र करते, हालेलुया, बंधनातून मुक्त करते. म्हणून बायबल मध्ये असं लिहिलेलं आहे बघा, पुढे प्रेषित 10वा अध्याय आणि 2रं वचन, तो भक्तिमान होता. कसा होता? कसा होता? कसा होता? भक्तिमान, यानी भक्ती करणारा होता. आज जगभरामध्ये भक्ती चालू आहे, जे ते आपापल्या परी भक्ती करत आहे. काय माझ्या बरोबर आहात का तुम्ही? भक्ती म्हणजे अनेक प्रकारे प्रत्येकाची भक्ती आहे. गाडी घेतली तरी त्या गाडीची मी पूजा आहे, तिची मी भक्ती आहे. एक दिवस येतो की त्या दिवशी तुमच्या पुस्तकांची भी पूजा केली जाते. तुम्ही जे हत्यार कामाला वापरतात त्या हत्यारांची भी पूजा केली आहे. भक्ती अनेक प्रकारे करतात लोक, आणि अनेकाला भक्ती देण्याचं साधन आहे. मनुष्य भक्ती करत आहे, चांगली गोष्ट आहे, कारण की हा कर्णल्यमधला स्वभाव आहे भक्ती. आणि म्हणून हा स्वभाव तुम्ही एथेनमध्ये बघू शकता की पौल त्या एथेनच्या लोकांना म्हणतो की मी तुम्हाला बघितले की तुम्ही खूप भक्तिमान आहात. पण तो भक्ती कशी चालू होती? मूर्तीची चालू आहे. परंतु पौल काय म्हणतो? मी बघत आहे तुमच्याकडे तुम्ही खूप भक्तिमान आहात. आज भक्ती सर्वत्र चालू आहे, आणि ही भक्ती आणि आपण करत आहोत भक्ती याच्यामध्ये फरक काय बघा. 1 तिमोथेयुस 3 अध्याय आणि 16 वचन आहे का बघा. 1 तिमोथेयुस 3:16. सुभक्तीचे गुज निर्विवाद मोठे आहे. देव देहात प्रकट झाला, आत्म्यात न्याय ठरला, देवदूतांच्या दृष्टीस पडला, राष्ट्रांमध्ये गाजवला गेला, जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला, तो गौरवात वर घेतला गेला. कसे आहे? सुभक्तीचं रहस्य निर्विवाद मोठे आहे. म्हणजे भक्ती आणि सुभक्ती. भक्ती जगभरामध्ये तुम्हाला दिसते बघा. तुम्ही माणसाचा पाया पडतो, भक्ती आहे. काय तुम्ही जगामध्ये कोणी वयस्कर माणूस असला का तो पाया पडतो, भक्ती. ही भक्तीच आहे ना. माणूस माणसाची भक्ती करतो बघा. तुम्ही सर्वत्र तुम्ही बघताय, तुम्ही बायबल मध्येच बघा, रोमकारसपत्र त्याचा 3रा अध्याय बघा. रोमकारसपत्र भक्ती लोकांची बघा कशी आहे. पहिला अध्याय 18 ते 22 वचन. कारण जी मनुष्य आणि त्याने खरेपणा दाबून ठेवतात त्यांच्या सर्व अभक्तीवर व अनितीवर देवाचा क्रोश आकाशातून प्रकट केलेला आहे. कारण देवाविषयी जो मनुष्यांना समजते ते त्यांच्यामध्ये प्रकट झालेले आहे. कारण ते देवाने त्यांना प्रकट केले आहे. कारण त्याच्या संबंधाच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्यांचे सर्वकालचे सामर्थ्य व देवपण ही जग अस्तित्वात आल्यापासून निर्मिलेल्या वस्तूंवर समजून येत देवाला ओळखत असून त्यांनी त्याला देव म्हणून गौरवले नाही व त्यांची उपस्तुतीही केली नाही. परंतु ते आपल्या तर्कवितर्काने निरर्थक झाले आणि त्यांचे मूळ अंतःकरण अंधाराने भरून गेले. आपण ज्ञानी आहोत असे म्हणवीत असता ते मूर्ख झाले. आणि त्यांनी अविनाशी देवाची महिमा सोडून त्याच्या बदली नाशवंत मनुष्याच्या व पक्ष्यांच्या व चतुष्पादांच्या व
व सरपटणाऱ्यांच्या आकाराची मूर्ती करून घेतली. आकाराच्या मूर्ती केल्या. बघा, मनुष्याचा आकार दिला त्या मूर्तींना आणि अविनाशी देवाची महिमा सोडली, अविनाशी देवाला सोडले. अविनाशी देवाच्या बदली त्यांनी मनुष्याच्या मूर्त्या, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या मूर्त्या करून त्यांना ते भजू लागले. ही भक्ती. परंतु कर्णल्य या सर्व गोष्टीपासून दूर होता, कारण की त्याच्याकडे सुभक्ती होती. हालेलुया. कारण की तो सृष्टीची नाही, तो सृष्टीकर्त्याची पूजा करणार होता. बघा, बदल आहे. भक्ती सृष्टीची बी आहे आणि भक्ती सृष्टीकर्त्याची बी आहे. ज्या वेळेस या भारतामध्ये पूजा करण्याचे काही साधन नव्हतं, देवपणच नव्हता, मनुष्याला देव कोण आहे हेच माहिती नव्हतं, तर त्यावेळेस ते सूर्याची, हवा आणि पाणी याची ती पूजा करायची. कशाची? सूर्याची ती आराधना करायचे, पाण्याची आराधना करायचे. का? कारण की सूर्यापासून किरण मिळतात, पाण्यापासून जीवन मिळते. म्हणजे ह्या प्रकारे त्यांची भक्ती होती. परंतु आपली भक्ती ह्या सर्व बनवणाऱ्याला, ज्याने बनवलाय त्याची भक्ती आपण करत आहोत. ज्याची भक्ती कर्णरले करत होता. हालेलुया. कर्णरलेकडे तुम्ही पोहोचताल तर तुम्ही बघा, कर्णरले काही युदी नव्हता, कर्णरले हा अन्य जाती होता. कारण की पेत्र गेला, पहिलं अन्य जातीचं जे घर होतं ते कर्णरलेचं घर होतं. कारण की पेत्र या ठिकाणी प्रार्थना करत आहे, त्याला दृष्टांत पडत आहे आणि तो बघत आहे चादर आलेली, की आता हे चादरीचा अर्थ काय आहे. तर तेवढ्याच कर्णल्याने पाठवलेला मनुष्य आला आणि तो त्याला कर्णल्याच्या घरी घेऊन गेला. त्याचा उलगडा पेत्राला समजला की देवाने अन्य जातीसाठी जे मार्ग खोललेला आहे. म्हणजे कर्णल्य जे आहे तो अन्य जाती होता. काय माझ्या बरोबर? सांगायचे काय आहे की देव कोण आहे, काय आहे, त्याची भक्ती कशी केली पाहिजे. आज मनुष्य प्रत्येकरीत्या आपापल्या पद्धतीने देवाला भक्ती चढवत आहे. परंतु भक्ती देवाला ती भक्ती आवडते की जी पहिले तीमोथी 3:16 मध्ये लिहिलेलं आहे. सुभक्तीचं रहस्य गंभीर आहे. म्हणजे गंभीरतेने प्रभूची आराधना करा. आमेन बोलतायचं. निष्ठच करायचे म्हणून करू नका, निष्ठर चर्च मध्ये येऊन बसायचं म्हणून बसू नका, गंभीरतेने बसा. नाही ते आलोय, अटेंडन्स दिली, गुलाब ब्रदर यस सर, प्रवीण ब्रदर यस सर, अटेंडन्स चालू आहे. अटेंडन्स नका देऊ, प्रभूसाठी मी आलेलो आहे. ब्रदर इकडं आपलं जे बोलवणं आहे ना ते मनुष्याचं नाहीये, आपलं बोलवणं परमेश्वराने आपल्याला बोलवलेलं आहे. म्हणून आपली जी भक्ती आहे ती गंभीर भक्ती असली पाहिजे. हालेलुया. मी चाललोय आज प्रभूला भेटण्यासाठी, तर माझ्याकडून काही चुका झाल्या तर पहिलं 2 मिनिटं घरामध्येच थोडस पश्चाताप करून निघा प्रभूच्या मंदिराकडे. प्रभू मी येत आहे तुला भेटण्यासाठी, माझे पाप क्षमा कर प्रभू, माझे सर्व अपराध क्षमा कर, मी तुला भेटण्यासाठी येत आहे, तू माझ्या बरोबर आज बोल प्रभू. अशी भक्ती देवाला आवडते. भीती ठेवा. आज मनुष्यामध्ये प्रभू प्रति भीती नाही राहिलेली. यायचं आपले फक्त जागा आणि वेळ घालवायचा बस. मी म्हणतोय असं जर आपल्यामध्ये काय असेल तर येऊ नका, घरी बसा. तो वेळ कामात घालवा, तिकडे तुम्ही काही कमवू शकता, परंतु इकडे आले तर भक्ती कमवा. आम्ही बोलतोय इथं आला, इथं जर वेळ देत आहात तर त्या वेळेचा परिपूर्ण फायदा घ्या. हालेलुया. तुम्ही का शांत बसला, तुम्ही का प्रेज लॉर्ड नाही करत, तुम्ही का हालेलुया करत नाही, का इतके शांत झालेला आहात. ब्रदर, आपण देवाच्या प्रती आवेश नाही, जो आपल्यामध्ये आवेश असला पाहिजे तो आपल्यामधून गमवलाय. आपल्याला शैतानाने एकदम थंड पाडलाय. ना प्रार्थना, ना बायबल, ना प्रभूमध्ये वेळ घालवणं, याच्यापासून दूर करून त्याने लुभावणाऱ्या गोष्टींकडे आपलं मन लावलेलं आहे. कमाव कमाव, काम कर, अधिक अधिक कमाव. आणि कमवता 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 कधी मनुष्याचा अंत येऊन जाईल हे मनुष्यालाही समजत नाही. म्हणून हे मनुष्य सुधर, ही वेळ आहे तुला आज पश्चाताप करण्याची आणि पुन्हा रिपेंट कर, प्रभूमध्ये पश्चाताप कर आणि वेळ प्रभूमध्ये घाल. हालेलुया. कमवणं पाप नाहीये, परंतु निष्ठच कमवण्यामध्ये वेळ घालू नका, काही वेळ प्रभूसाठी राखून ठेवा. कारण की कर्णल्य हा देवाला भिनारा, त्याच्या कुटुंबासह देवाला भिनारा होता. आता ही जी भक्ती आहे जी आपण करत आहोत ही सुभक्ती आहे. कारण की आपण सूर्याची नाही,
चंद्राची नाही, पाण्याची नाही, हवाची नाही, आपण या सर्वाला बनवणाऱ्या देवाची आराधना करणारे आहोत. म्हणून सुभक्ती आपल्याकडे आहे. आणि सुभक्तीचं रहस्य काय आहे? देव देहामध्ये प्रगट झाला. आम्ही बोलताय. मुस्लिम लोकांकडे एक विश्वास आहे, त्यांची एक भक्ती आहे की त्यांचं म्हणणं आहे की अल्लाह कधीच पृथ्वीवरती येऊ शकत नाही, त्यांची भक्ती आहे. ख्रिश्चन लोकांची भक्ती काय आहे? पित्याने पुत्राला पाठवले, त्यांची जी भक्ती आहे. पितावरती बसलेला आहे, त्याने पुत्राला पाठवलेला आहे, त्यांची भक्ती आहे. परंतु खरी भक्ती काय आहे? खरी भक्ती ती आहे की प्रभूने नोहाला सांगितले, एक तारू निर्माण कर, त्याला आतून आणि बाहेरून डांबर लाव. ही सुभक्ती आहे. काम एकदम साधारण आहे, परंतु त्या साधारण कामामध्ये देवाची महिमा आहे. लोक म्हणतात अरे जंगलात जातोय, लाकडं तोडून आणतोय, डांबर काढतोय, आतून बाहेरून डांबर लावतोय, हे काय चाललेलं आहे? नोहाला माहिती होतं हे प्रभूचं वचन आहे. प्रभूने सांगितलंय डांबर लाव, मला लावायचंय. हालेलुया. आमेन बोलतायचं. आज तुम्ही इथं आलेला आहात, हे काम काय चालू आहे? आतून बाहेरून डांबर लावायचं काम चालू आहे. डांबर म्हणजे काय? पाणी आत येऊ नये आणि विश्वासरूपी जहाज डुबू नये, त्याचं काम डांबर करते. आमेन बोलतोय. आज डांबर परमेश्वराचं वचन आहे. हालेलुया. आतून बाहेरून सजवून घ्या याला, म्हणजे जगातल्या गोष्टी आतमध्ये येणार नाही. हो चर्च, माझ्या बरोबर आहात का तुम्ही? की जसं नोहाला एकदम सर्वसाधारण संदेश मिळाला, तसाच सर्वसाधारण संदेश आज तुमच्याकडे माझ्याकडे आहे. काय आहे संदेश? देव देहामध्ये प्रगट झाला. सर्वसाधारण संदेश आहे. परंतु लोक म्हणतात देव मनुष्यामध्ये येऊ शकत नाही, कारण की तो पवित्र आहे. बरोबर आहे, तो पवित्र आहे. परंतु त्याची पवित्रता सोडून तो या पृथ्वीवरती आला, त्याची महिमा तो सोडून या पृथ्वीवरती आला. का? कारण की तो तुमच्यासाठी माझ्यासाठी एक कुटुंबी बनला. कोण? एक नातेवाईक, माझा भाऊ, माझा सोडवणारा. देवाला खुद बनावं लागला. हालेलुया. कारण की सोडवणारा या पृथ्वीवरती कुणीच नव्हता. पापातून आपल्याला सोडवणारा कुणीच नव्हता. कारण की रोमकार्यपत्रामध्ये लिहिलं आहे, सर्वांनी पाप केले आणि देवाच्या महिमेपासून रहित आहे. कुणीच नाही की जो तुम्हाला सोडू शकतो. एकच आहे. कोण? तुम्ही प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये वाचा, तो एकच आहे, यहुदा गोत्राचा सिंह जिवंत झालेला आहे. तो सिंह बी आहे, तो कोकरू बी आहे, तो मनुष्याचा पुत्र बी आहे, तो दाऊदाचा पुत्र बी आहे, तो परमेश्वराचा पुत्र बी आहे आणि तो खुद परमेश्वर बी आहे. हालेलुया. कारण की सर्व जे काम ख्रिस्तामध्ये प्रगट होतात. आणि म्हणून ब्रदर, आज आपली जी भक्ती आहे, ही भक्ती आहे देव देहामध्ये प्रगट झाला. सुभक्ती. आज ख्रिश्चन लोक सर्व आराधना भक्ती करत आहेत, आणि जे ते ज्याचे त्याच्या परिविश्वासाने भक्ती करत आहेत. आपण कोणाला नाव ठेवत नाही, परंतु बायबल सांगते देव देहामध्ये हीच सुभक्ती आहे. सुभक्तीचं रहस्य काय आहे? देव देहामध्ये प्रगट झाला. मग तो देह काय? ख्रिस्त येशू. म्हणून त्याच्याकडे आपण लक्ष लावूया. आता ज्या वेळेस हा व्यक्ती हे काम करत आहे, थोड्या घेतो आणि बंद करतो. आता ज्या वेळेस हा जो भक्ती करत आहे, तर भक्तिमान जीवन जगणारा कर्नल्य याच्या व्यक्ती जीवनाकडे आपण बघूया. तर चौथा त्याचा मुद्दा आहे की तो दान धर्म करणारा होता. बघा 10वा अध्याय. तो भक्तिमान आणि आपल्या सर्व कुटुंबासह देवाला भिणारा आणि लोकांस पुष्कळ दान धर्म करणारा. पुष्कळ दान धर्म करणारा होता. हालेलुया. काय माहिती बरोबर आजच्याच एक वेळेस भक्तीचा विषय आला होता. मंदिरामध्ये भक्ती लाईन लागली होती. तुम्हाला माहिती आहे स्त्रियांकडे ताट असतात भक्ती करण्यासाठी, त्याच्यामध्ये हार फूल नारळ सर्व असतं. आता ते हातात असं ताट धरलेलं होतं. मी सांगितलं वाटते मध्ये तुम्हाला भक्ती. मग त्याला पाठीला खाज लागली. ते खाजणार कसं म्हणजे ताट घेऊन ते खांबल्याकडे थांबला होता. असं असं खाजेल आणि परत लाईनीत येऊन उभा राहिला. ते मागच्या बाईला काय माहिती म्हणजे हे काय केलं याने, असं हे गेले असं असं करून परत येऊन ते बी गेले, ते बी गेले, परत येऊन थांबले. त्याच्या मागची बाई बी ते बी गेले. म्हणजे ऍक्च्युली त्या पहिल्या बाईला काय झालं होतं, खास सुटली होती. या मागच्यांना माहितीच नाही. त्यांना वाटलं ही त्याची प्रथाच आहे, ही भक्ती आहे. चर्च भक्ती आणि सुभक्तीमध्ये फरक आहे.
भक्ती करायची तर देवाला जाणून भक्ती करा, त्याला समजून त्याची भक्ती करा की तो कोण आहे. नाही तर उगाच व्यर्थ बडबड करत बसू नका. आपलं बोलणं व्यर्थ बडबड नसावी, आपलं मुद्द्याचं बोलणं असावं. हालेलुया. नाही तर करा रात्र बाबा 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 बाबा, अरे काय बोलला तू, प्रभू बरोबर काय बोलला नाही केले ना, काय केले, अन्न भाषा बोललो, किती 2 तास 3 तास बोललो, आणि तुझी काय उन्नती झाली? तिथं अन्य भाषा. आणि अशा व्यक्तींना मी बाहेर बघितलेलं आहे, तिकडं सैतानाची भाषा, काय भांडणं, काय शिवेगा बापरे, आणि चर्च मध्ये, आणि बाहेर आल्यानंतर दुष्टाचा स्वभाव. कोण म्हणू शकते की याच्यामध्ये पवित्र आत्मा आहे? हे पूर्ण लुभावणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणून भक्ती आणि सुभक्तीमध्ये फरक आहे. हा पुढचा मुद्दा आपण बघत होतो की तो दान धर्म करणार होता. कसा? दान आणि धर्म करणार. असे बायबलमध्ये भरपूर उदाहरण तुम्ही बघू शकता की दान धर्म करणारे बायबलमध्ये भरपूर आहे, की जे आहे तेवढं मी त्याने देऊन टाकू. बघा मत्ती शुभ वर्तमान मध्ये आहे, मला वाटतं सॉरी मत्ती नाही, लूक शुभ वर्तमान 21 अध्याय 1 ते 4 वचन बघूया. लूक शुभ वर्तमान 21 अध्याय 1 ते 4. मग त्याने दृष्टीवर करून जे धनवान आपली दाने भांडारात टाकीत होते त्यांना पाहिले, आणि त्याने एका दरिद्री विधवेला 2 टोल्या तेथे टाकताना पाहिले. तेव्हा तो म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, या दरिद्री विधवेने त्या सर्वांपेक्षा अधिक टाकले आहे, कारण त्या सर्वांनी आपल्या विपुलतेतून दान अर्पणाजवळ प्रभू उभा आहे असं लोक म्हणतो. आणि कोण किती टाकतोय इकडे प्रभूची नजर लागलेली. आता कोण कमी जास्त टाकतंय इकडे प्रभू बघत नाही. बघा, पण प्रभू काय बघतोय माहितीये का? प्रभू बघतोय की सर्वजण आपल्या कमाईतून आणून टाकत आहेत, परंतु ही जी स्त्री आहे, म्हणजे प्रत्येकाचं टाकणं कसं असतं, माझ्याकडे 500 रुपये आहे तर त्याच्यातले मी 100 रुपये टाकणार, 400 माझ्याकडे ठेवणार. परंतु हे स्त्रीचं उदाहरण या ठिकाणी आलंय. हिच्याकडे होतं ना, ती पूर्ण उपजीविका होती तिची, तिने ते पूर्ण टाकून दिलं. बायबल काय सांगते? या सर्वांपेक्षा जास्त, म्हणजे जे दान दिलं ना, जे धर्मी पवित्र, जे चर्च मध्ये काही समजले जात होते, बायबल सांगते, प्रभू म्हणत आहे यांचं नाही, प्रभूने तिला ग्रहण केलं. तिचं मन बघा तिथं काय 4थ्या वचनामध्ये, कारण त्या सर्वांनी आपल्या विपुलतेतून दानात टाकले, विपुलतेतून दानात टाकले. परंतु हिने आपल्या कमाईतून आपली जी सर्व उपजीविका होती ती टाकली. याचा अर्थ काय माहितीये का? ही पूर्णपणे देवावर भिस्त ठेवून जीवन जगणारी होती. ते म्हणते आज आहे नाही ते माझ्या प्रभूचं, उद्या प्रभू मला सांभाळते. ठीक आहे ना, आता नाहीये माझ्याकडे, आहे ते टाकून देते ना, उद्या प्रभू माझ्यासाठी उपाय करणार. हा तिचा विश्वास होता. परंतु होती कोण? साधारण व्यक्ती. हालेलुया. होते सगळे जग घातलेले, विस्तरी करून कपडे घालून आलेले, सर्वजण खूप थाटामाटात आलेले. प्रभूने सर्वांकडे बघितलं, परंतु कोण? सर्वसाधारण एक स्त्री, ती धर्मी ठरली. हालेलुया. दान धर्मामध्ये धर्मी ठरले. हालेलुया. म्हणून देताना अशा रीते द्या की प्रभू मी तुझ्या सेवेसाठी देत आहे, पूर्ण आनंदाने द्या. हालेलुया. नाही तर आपण आपलं राखून ठेवतो आणि म्हणतो हे दर प्रभू तुला. आपलं सगळं बॅकग्राऊंड आपण कट छाट 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 छाट, हे प्रभू तुला. ह्या मनुष्याचा स्वभाव आहे. चांगलं चांगलं सगळं आपल्याला, आणि जे खराब आहे प्रभू तुला. हा मनुष्याचा स्वभाव आहे. बघा, एका मंदिरामध्ये एखादा मनुष्य तो नारळ घेऊन जातो आणि ते फोडतो. ज्यावेळेस तो फोडतो आणि ज्यावेळेस ते खराब असतं ना, देवा तुला हे नाचले पावन झालं पावन. ज्यावेळेस फोडतो खोबरं निघतं का, म्हणतो आपण सगळेजण खायचं. हा मनुष्याचा स्वभाव. नासक खोबरं म्हणजे पावलं, म्हणजे फाटलेली नोट म्हणजे पावलेली. द्या तुला चांगली नोट. बघा मनुष्याचा स्वभाव असतं की किराणा दुकानात गेला कुठे खराब खराब नोट द्या तुला,
चांगली कोरी नोट, जस काही कोरी नोट त्याचे आयुष्यभर चालणार आहे खिशाने. आहे ना, कोऱ्या नोटा बरोबर ते ठेवतो खिशात. ऍक्च्युली ती जी कोरी आहे ती बी जुनी होणार आहे आणि ती जुनी आहे ती बी गंजून जाणार आहे. हालेलुया. परंतु मनुष्याचा स्वभाव बघा कसा संकुचित आहे, की जो त्याला द्यायचंय ना तर तो देताना कसं देतो, हातचा राखून खराब. परंतु प्रभूने आपल्याला सर्व उत्तम दिलं. त्याचं हे प्रेम आहे. हालेलुया. त्यांनी स्वतःलाही देऊन टाकलं असं बायबल सांगते. स्वतःमध्ये स्वतःला ठेवलं नाही, त्यांनी देऊन टाकलं. सर्वात मोठा दान धर्मी आपला प्रभू आहे. तुमचे दान धर्म हे फिके आहेत त्याच्या समोर, की त्यांनी जे दान दिलं ना त्यांनी स्वतःला देऊन टाकले. तर आज प्रभू म्हणतोय मी स्वतःला दिले ना, तू ही स्वतःला मला दे. हालेलुया. तुमचे दान धर्म एका बाजूला आहे, परंतु मला प्रथम तुम्ही विधीवर पाहिजे. काय आम्ही बोलता इच्छा आहे, प्रथम तुम्ही प्रार्थनेत, नंतर तुमचा दान धर्म. हालेलुया. प्रभूने आपल्या स्वतःला बी दिले आणि आता प्रभू म्हणतो तुम्हीही मला पाहिजे आहे. हालेलुया. प्रभू तुम्हाला शोधित करू. हा विषय आपण पुढच्या हप्त्यामध्ये पुढे घेऊया. गॉड ब्लेस. या आपण करूया, प्रभूला धन्यवाद देऊया. हालेलुया. थोडंसं ऐकून द्या. हालेलुया. हालेलुया. थँक्यू जीसस. मशी के खायला बॉक्स घेऊन मसीह के ख्यालों में हरदम दिल है दीवाना मेरा, किसी को खबर भी नहीं है, तू ही सहारा मेरा। मसीह के ख्यालों में हरदम दिल है दीवाना मेरा, किसी को खबर भी नहीं है, तू ही सहारा मेरा। तुझसे हमारा है नाता,
दरिया में कश्ती पड़ी है, तू ही सहारा। क्या बात है, दरिया में कश्ती पड़ी है, तू ही सहारा। मसीहा मेरा हो गया है, जहाँ में मुझे क्या, मसीहा मेरा हो गया है, जहाँ में मुझे क्या कमी है, जहाँ में मुझे क्या कमी है। मुझे जिंदगी देने वाले, मुझे जिंदगी देने वाले, तुझसे है नाता मेरा। मुझे जिंदगी देने वाले, तुझसे है नाता मेरा। मसीह के ख्यालों में हरदम दिल है दीवाना मेरा। किसी को खबर भी नहीं है, तू ही सहारा तुझसे हमारी मोहब्बत, तुझसे हमारा ये नाता, तुझसे हमारी मोहब्बत, तुझसे हमारा ये नाता, तुझसे हमारा ये नाता। पापी को तूने संभाला, तू है दयालु। दीवाना
तुझसे हमारी मोहब्बत, तुझसे हमारा नाता, तुझसे हमारा पापी को तूने सवारा, तू है दयालु। प्रभू तुला धन्यवाद देतो परमेश्वर, असं नातं जे अतूट आहे, जे तुझं आणि माझं आहे. जगातले नाते तुटणारे आहेत प्रभू. एक दिवस प्रभू पती पत्नी हे बी नातं तुटणार आहे, आई वडील हे बी नातं तुटणार आहे, आत्या मावशी काका दादा बाबा हे बी नातं तुटणार आहे. एकच नातं अनंत आहे, तो देव आणि आम्ही तुझे पुत्र प्रभू. हे नातं अनंत आहे परमेश्वर, आणि ह्या नात्यासाठीच तू आपलं रक्त सांडलेलं आहे बाबा. आणि आम्हाला तू ह्या जगातून विकत घेतले प्रभू. म्हणून जी भक्ती तुला आवडते ती भक्ती तू आमच्याकडून करून घे परमेश्वर. प्रभू साऱ्या चंद्रारी महिमा आम्ही तुला देतो प्रभू. आजच्या वचनासाठी महिमा तुला प्रभू, सारा गौरव तुला देतो. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात करतो. आमेन.